नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला, म्हणून तया कारणे सिंह झाला. नये ज्वाळ विशाळ सन्नधी कोणी, नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी. पहिल्या 3 अवतारांचे महत्त्व सांगून समर्थ आपल्याला 4थ्या अवताराची म्हणजेच नृसिंह अवताराची कथा सांगतात. भगवंत आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी कसे धावून जातो हे सांगत आहेत. हिरण्यकश्यपू म्हणजेच भगवंताच्या द्वारपालातील विजय होय. सनतकुमारांच्या शापामुळे त्यांना हिरण्यकश्यपूच्या म्हणजेच राक्षस कुळात जन्म मिळाला. त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. हिरण्यकश्यपूला हे मुळीच आवडत नव्हते. त्याने त्याच्या शिक्षणासाठी शंडामर्क नावाच्या गुरुजींची नेमणूक केली. शंडामर्क त्याला राजे समजायचे व त्याला राजेपणाचे धडे द्यायचे. प्रल्हादाचे सर्व चित्त मात्र नारायणाच्या भक्तीकडे होते. काही दिवसांनी जेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला विचारले की गुरुजींनी तुला काय शिकवले ते आम्हालाही सांग, त्यावर प्रल्हादाने त्यांना नवविधा भक्तीचे महत्त्व सांगितले की जे गुरुजींनी अजिबात शिकवले नव्हते. हिरण्यकश्यपू अतिशय क्रोधायमान झाला. त्याने प्रल्हादाला फेकून दिले व सेवकांना त्याला मारण्याची आज्ञा दिली, परंतु तो कशानेही मरेना. शेवटी त्याला अंधार कोठडीत ठेवले. तेथेही तो भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन झाला. प्रल्हाद भगवंताच्या नामस्मरणामध्ये भान हरपून नाचू लागला. हे पाहिल्यावर शंडामर्क गुरुजी धावत गेले व त्याला थांबवू लागले. त्यांनी प्रल्हादाचा हात धरताच तेही नाचू लागले. हिरण्यकश्यपूच्या मनात आले, आता मुलगा ताळ्यावर आला का पाहू, म्हणून त्याने नोकरांना पाठवले. नोकर येऊन पाहतो तो गुरुजी व प्रल्हाद दोन्हीही हरिभक्तीत तल्लीन होऊन नाचतात. तो घाबरला. त्याला वाटले आता गुरुजींचे काही खरे नाही, म्हणून तो गुरुजींच्या जवळ जाऊन त्यांचा हात धरून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू लागला, तर तोही नाचू लागला. कंटाळून इकडे हिरण्यकश्यपूने दुसरा नोकर पाठवला. तोही नाचू लागला. असे अनेक नोकर आले व तेही नाचू लागले. शेवटी हिरण्यकश्यपू स्वतः धावत आला व पाहतो तो काय, प्रल्हाद, शंडामर्क गुरुजी, इतर लहान मुले, सर्व नोकर हरिभक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचतात. त्याने सर्वांना थांबवले व रागाने प्रल्हादाला विचारले की तुझा विष्णू कुठे आहे. प्रल्हादाने सांगितले तो सर्वत्र आहे, सर्व चराचरात तोच आहे. तेव्हा समोरच्या खांबाकडे बोट दाखवून यात तुझा विष्णू आहे का असे विचारताच प्रल्हाद हो म्हणाला. तेव्हा खांबातून प्रत्यक्ष विष्णू भगवान नरसिंहाच्या अवतारात प्रकट झाले. त्यांच्या सर्वांगातून प्रचंड ज्वाळा निघत होत्या. त्याने सर्व पृथ्वी जळेल की काय असे वाटत होते. तेव्हा भक्त प्रल्हादाने प्रार्थना करून त्यांना शांत केले. नंतर नृसिंह अवतारातील भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध केला. यातून समर्थही हेच सांगतात की कुणी आपल्या भक्ताला त्रास दिला तर भगवंत त्याच्या मदतीसाठी धावून जातोच जातो. गीतेमध्ये देखील भगवंताने सांगितले आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जय जय रघुवीर समर्थ.